आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत जे साहेब कसं पाहता ज्या पद्धतीनं टिपू सुलतानाशी तुलना जी आहे ती शिवाजी महाराजांशी केली आणि ठिकठिकाणी आंदोलन होत आहे, तुम्हाला हे मान्य आहे? नाही, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे. या राज्यामध्ये नेहमीच महापुरुषांची चर्चा जरी होत असली तरी त्यात समानता आणण्याचा प्रयत्न नेहमी झालेला आहे. कोणत्याही प्रकारची कट्टरता त्या ठिकाणी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आणि त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र यापुढेही चालेल हा विश्वास मला आहे. नक्कीच महाराष्ट्र चालेल, पण वक्तव्य जे केलेलं आहे त्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन आहे, तुम्ही ज्येष्ठ नेते आहे, कुठंतरी या सगळ्याचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही? नाही, आता त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरती भाष्य करण्याचे अधिकार त्यांचेच आहेत. ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ते जे वक्तव्य केलं आहे ते त्याला उत्तर तेच देतील त्या ठिकाणी. खरं तर अनेक ठिकाणी या सगळ्या विरोधात आंदोलन होते आहे. पुण्यातही आंदोलन झालं आहे. पत्रकारांसह अनेक जण जखमी झालेले आहे. म्हणजे घोषणाबाजी होते इथपर्यंत ठीक आहे, जाळपोळ होते, पण मारामारीपर्यंत दगडफेकीपर्यंत प्रकार नाही, अलीकडच्या काळामध्ये जी आंदोलनं होत आहेत ना, ती आंदोलनं काही विचारांची आंदोलनं नसतात. ती काही विकासाची आंदोलनं असतात. ज्या लोकांच्या गरजा आहेत आज त्या गरजांच्या दृष्टिकोनातून आंदोलनं जर झालीत तर त्याला न्याय मिळू शकेल. मला तरी वाटतं की सर्व पक्षांनी यावर विचार करणं आवश्यक आहे. तरी आंदोलनाला शांततेने केले पाहिजे किंवा जे काही संविधानिक मार्ग आहे त्यांना आंदोलनं हे संविधानिक मार्गानेच व्हायला पाहिजे. आजपर्यंत काँग्रेस पक्षाने त्याच पद्धतीने आंदोलन केलं आहे, यापुढेही करेल. नक्कीच काँग्रेस पक्ष यानंतरही जे आहे आंदोलन करताना जे आहे संविधानिक मार्गाने करेल असंही जे आहे नितीन राऊत यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.